त्याच्या विषयी देखील छगन भुजबळ यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली। ते तर म्हणतात की मी आता आमदार आहे, जर वेळ पडली तर मलाच स्वतःला उपोषणाला बसायला लागेल। त्यांचं असंही म्हणणं आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निधी तर देतात, मात्र अधिकारी कुठेतरी कामाला दिलं नाही करतात। माझं म्हणणं असं आहे की त्यांनी शासनामध्ये आहेत, शासनामध्ये असल्यानंतर उपोषणापेक्षा त्यांनी निधी वापरल्या कसा जाईल, त्याचं नियोजन कसं केलं जाईल आणि त्याच्याचबरोबर त्याचा आराखडा हा जो तयार केलेला आहे त्या अंमलबजावणीचा टाईम बाउंड प्रोग्राम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून, का शासन त्यांचंच आहे, अजित पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसते। त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी असं जर टाईमटेबल ठरवला तर मला वाटतं हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते। मग कोरटकर त्याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण आहे, पण याच संदर्भात काही नवीन कायदा करण्याच्या देखील चर्चा आता सुरू आहेत की महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं तर त्याबद्दल कडक आणि कठोर शासन होईल। नाही, शासनाने कायदा करावा, त्याचं सगळेच जण स्वागत करतील।